मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली असून जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणताना रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा सुमारे 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये कलम 331 व 305 प्रमाणे 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी शांताराम गोपाळा भुजबळ वय 67 वर्षे राहणार आळे चिंचकाई मळा यांनी फिर्याद दिली होती। आळे गावातील खंडोबा मंदिरात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याच्या व चांदीचा मुलामा असलेले दागिने असा सुमारे 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मागील 2 महिन्यात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती। त्यामध्ये आळे गावातील श्री खंडोबा मंदिर, शिरोली बुद्रुक येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव वारवाडी येथील श्री साईबाबा मंदिर, नळवणे गावातील श्री खंडोबा मंदिर, मंचर शहरालगतचे कळंबाई माता मंदिर, जुन्नर धालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर, रांजणगाव गणपतीजवळील श्री सोमेश्वर मंदिर अशा मंदिरांमधील दानपेटी फोडून रोख रक्कम व भाविकांनी केलेले दान तसेच मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरीस गेले होते। सध्या यात्रा उत्सवाचा कालावधी असल्याने गावोगावी देवदेवींच्या यात्रा उत्सव साजरा केला जात आहे। अशावेळी मंदिरांमध्ये चोरी होत असल्याने भाविक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्याचप्रमाणे मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नागरिकांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीण यांना संपर्क करून विनंती केली होती। सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या अखत्यारीत एक तपास पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी जुन्नर व खेड विभागातील पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या समवेत सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट दिली। पथकाला योग्य सूचना करून CCTV फुटेज, गुन्हे कार्यपद्धत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याबाबत सांगितले होते। उपलब्ध CCTV फुटेज पडताळले असता सर्व गुन्ह्यांमध्ये एकाच वर्णनाच्या आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखवण्यात आले। दिनांक 3 मार्च रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुनील सुरेश आगीवले वय 20 वर्षे राहणार कळस खुर्द तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर, भीमा भाऊसाहेब गिने वय 26 वर्षे राहणार नांदूर शिंगोटे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना पुणे नाशिक हायवेवरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, स्प्रे, रोख रक्कम, चांदीच्या पादुका असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, समाधान नाईक नवरे, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांनी केली आहे।